एकच राऊंड राहिले ना. हा तिसरा आणि अजून एक आहे ना चौथा. पाणीची व्यवस्था कर जरा. जय मल्हारचा एक्स्ट्रा प्लेअर आणि चिंचोलीवाडीचा एक्स्ट्रा प्लेअर मंचावर येऊन त्यांनी स्थानपन्न व्हायचं. अरे त्या बॅट्समनचं नाव काय? लोणेरचा आहे, चिंचोलीचा. एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचं इकडे. लोणेरे संघाचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. चिंट्या चिंट्या तुला काय बसायला सांगितलं का तिथं? काय बसलाय कशाला पण गाडीवर? मॅन ऑफ द मॅच सनी. आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी लोणेरे जय मल्हार लोणेरे संघाकडून नितेश जंगम आणि रोहित नेमाने. मलाच नेमका योगेश. अरे दिसत नाही लांब मला. आणि बघूया योगेश चिंचोलीवाडी संघाकडून प्रथम शतक घेऊन बघूया मारा करणार नितेश याला काय करतो आपल्या संघाची. पहिला चेंडू घेऊन मारा करणार नितेश आणि नितेशने शफल करून फाईन लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता परंतु खूप जास्त फाईन गेल्यामुळे चौकार. बघूया योगेश दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारा करणार नितेशाला. नितेशने हेलिकॉप्टर शॉट मारलेला ऑन साईडच्या दिशेने आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणू शकतो. एकच धावावर समाधानी व्हावं लागेल. याचबरोबर धावसंख्या झाली होती 2. आदित्य मोरेंनी मंचाजवळ संपर्क साधायचा आहे. आदित्य मोरे दोन चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 5. आणि रोहित सामना करणार योगेश यांचा. योगेश मारा करणार रोहितला आणि रोहितने उत्तुंग मारलेला. तीन चेंडूवरी धावसंख्या झालेली आहे ती 11. एकदम आक्रमक स्वरूप रोहितने धारण केलेलं आहे आणि खूप चांगला कमबॅक म्हणू शकतो. म्हणजे आदल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर म्हणजे षटकाच्या चौथ्या चेंडूवर कमबॅक योगेशने चांगला कमबॅक केलाय असं म्हणू शकतो आपण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटकातून 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा योगेश मारा करणार रोहितला आणि हा ऑन फाईन लेगच्या दिशेने मारलेला. काय षटकार आहे की चौकार आहे? षटकार. शेवटचा चेंडू घेऊन योगेश पुन्हा एकदा मारा करणार आणि शॉट ऑन साईडच्या दिशेने टटावलेला चेंडू. गचाळ क्षेत्ररक्षण त्याच्यामुळे एक धाव आणखीन एक्स्ट्रा. याचबरोबर धावसंख्या झालेली आहे ती
19. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 19. लाव डीजे लाव. बॉलरचं नाव काय? सचिन कोण आहे? मोरे. आणि सचिन मारा करणार नितेश याला पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा आणि पहिला चेंडू घेऊन नितेश काही समजलेला नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही समजलेला नाहीये त्यांना. धावसंख्यात तिथेच ठप्प. एक चेंडू 19 धावा. बघूया दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिन मारा करणार नितेश याला आणि हा ऑन साईडच्या दिशेने तटावलेला चेंडू झेल होते का बघूया. काय षटकार. दोन्ही फलंदाज जयमल्लार लोणावळे संघाचे आणि हा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु तेवढी ताकद काही त्या शॉटला मिळाली नसल्यामुळे एकच धावावर समाधानी व्हावं लागेल नितेश यांना. याचबरोबर धावसंख्या 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 26. एक चांगला धावसंख्येचा डोंगर रचलेला आहे जय मल्हार संघाने असं आपण समजू शकतो. आणि हा फुलटॉस म्हणजे एकदम लॉलीपॉप चेंडू ज्याच्यावर षटकार. आता मग लाव परत. झालेली आहे ती 39. एक खूप चांगला धावांचा डोंगर रचलेला आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 39. पुढचा होणारा सामना पुढचा कुठला मॅच वही कुठे आहे? आणि श्लोक 22 नंबर जर्सी धारण केलेला श्लोक मारा करणार जय मल्हार संघाचे दोन्ही पण घणाघाती प्रहार करणाऱ्या फलंदाजांचा. आणि हा शॉर्ट चेंडू आणि ऑन साईडच्या दटावलेला चेंडू. बघूया दुसरा चेंडू घेऊन श्लोक पुन्हा एकदा मारा करणार रोहित यांना आणि अवांतर धाव. मित्रांनो टाळ्या वाजवायच्या. खूप लहान वयात हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये खेळताना दिसतोय श्लोक. आणि सामना पण करतोय तो कोणाचा. घणाघाती प्रहार करणारे दोन्ही
तुल्यबळ फलंदाज आणि हा पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने षटकार. थँक्यू. डीजे आपण हळदीला नाही आलो, कृपया हे लक्षात ठेवायचं. 3 चेंडूवर लगातार 3दा प्रहार केलेला आहे रोहित यांनी आणि हा चिमुकला बघूया चौथा चेंडू आणि थोडा धाव रनअप चुकलेला आहे आणि खरंच म्हणजे जरी 3 षटकार लगावले असतील तरी पण गोलंदाजाची हिंमत दाद देण्यासारखी आहे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी आणि हा सन्मान दिलेला आहे रोहितने. खूप सुंदर चौथा चेंडू खूप सुंदर टाकलेला आणि सन्मान दिलेला आहे त्याचबरोबर रनआउट सुद्धा. नाव आता पाटलांचा बैलगाडा. त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 58. 5वा चेंडू घेऊन श्लोक बघूया मारा करणार. काय नाव करे जितेश आणि एक अवांतर धाव. बघूया पुन्हा एकदा मारा करणार जितेश याला आणि ओव्हर पिच टाकलेला चेंडू आणि षटकार. तरी पण प्रशंसनीय आहे की इतक्या मोठ्या सामन्यामध्ये 6 चेंडू एक अवांतर एक चेंडू सोडला तर खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. भविष्यकाळ झालेली आहे ती 66 आणि विजय होण्यासाठी 67 धावांची आवश्यकता. जर चिंचवली वाडी या संघाला विजयी व्हायचा असेल तर 67 रनाचा डोंगर तुम्हाला ओलांडावा लागणार आहे. बघूया त्याच प्रकारचा खेळ होतोय का आणि खरंच म्हणजे शेवटचा जो शतक ज्या खेळाडूंनी टाकलेला आहे प्रशंसनीय आहे. संघाच्या कर्णधाराची पण हिंमत तिथे दाद द्यावी लागेल की इतका चिमुकला अगदी घणाघाती प्रहार करत असणारे फलंदाज नितेश आणि रोहित यांच्या समोर त्यांनी त्याला गोलंदाजी करण्याची संधी दिली.
आणि जय मल्हार संघाकडून प्रथम गोलंदाजी जबाबदारी स्वीकारलेली आहे नितेश याने. त्याने फलंदाजीमध्ये पण आपला जलवा आपल्याला दाखवलं होतं फर्स्ट इनिंग मध्ये. बघूया गोलंदाजीमध्ये काय करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू घेऊन बॅट्समन कोण आहे? साहिल आणि समीर. पहिला चेंडू घेऊन मारा करणार साहिल याला आणि ओव्हर पिच चेंडू आणि त्याच प्रकारची ट्रीटमेंट दिलेली आहे. डीजे तुम्ही ज्या प्रकारचा प्रहार केला त्या प्रकारचा प्रहार मी सुद्धा करू शकतो. आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तो फसलेला आहे आणि एकाच धावावर समाधानी व्हावं लागेल. सोन्याची वाडी कुठे आहे? सोन्याची वाडी नाणेफेकीसाठी यायचंय. आणि जर विजयी व्हायचा असेल ना चिंचोली वाडी संघाला तर तुम्हाला ह्याच प्रकारचा प्रहार करावा लागेल. गोलंदाज कोणीही असो, धावांचा डोंगर अतिशय जास्त आहे. आणि बघूया तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने टाळलेला चेंडू जमिनीच्या सहाय्याने, परंतु एकच धाव. तीन चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 8. बघूया पुन्हा एकदा साहिल स्ट्राईकवर. काय करतो आपल्या संघासाठी नितेश मारा करणार साहिलला आणि उत्कृष्ट गोलंदाजी म्हणू शकतो. पेस आणि स्लो बॉलचा जो मिश्रण असतो ना, म्हणजे आतापर्यंत मी जेवढे सामने पाहिलेत त्याच्यामध्ये मी पाहिलंच नव्हतं की पेस पण टाकतोय बॉलर, स्लो बॉल पण टाकतोय. पण नितेश यांनी दाखवून दिलेलं आहे की गोलंदाजी ह्या प्रकारे केली जाते. पाचवा चेंडू घेऊन शॉट आणि अंपायरकडे अवांतर धावेची मागणी नाही, लिगल डिलिव्हरी आहे. 5 चेंडू म्हणजे पहिल्या चेंडूवर षटकार बसल्यानंतर जो कमबॅक केलाय शिकण्यासारखं आहे मित्रांनो. गोलंदाजी ह्या प्रकारे केली जाते. आणि पुन्हा एकदा स्लो चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु अवांतर. लवर बॉईजनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बघूया शेवटचा चेंडू घेऊन मारा करणं समीर याला. समीर काय करतो आपल्या संघासाठी आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फसलेला आहे. डीजे प्लीज. बॉलर्स नेम प्लीज. अजय. अजय मारा करणार साहिलला. बघूया अजय आपल्या संघासाठी काय करतो आणि फुलटॉस टाकलेला चेंडू, परंतु साहिलला त्याचा लाभ उचलता आला आणि हा ओव्हरथ्रो गिफ्ट जय मल्हार लोणे संघाकडून. याचबरोबर धावसंख्या झाली आहे ती 12. विजयी व्हायचा असेल तर 11 चेंडू आणि 54 धावाची आवश्यकता. दोन्ही सलामी बल्लेबाज फलंदाज मैदानात. बघूया आपल्या संघाला विजयीच्या दिशेने घेऊन जातात की काय. आणि ऑन साईडच्या दिशेने दटावलेला चेंडू, परंतु एकच धाव मिळेल साहिल याला.
याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू आणि 13 धावा. अजय खूप उत्कृष्ट पद्धतीचं एक खेळ दाखवतोय आपल्याला आणि मारा करणार समीर याला घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु अपयश. बघूया चौथा चेंडू घेऊन अजय पुन्हा एकदा मारा करणार समीर याला आणि ऑन साईडच्या दिशेने टटावलेला चेंडू झेल होतोय का आणि ड्रॉप. आणि नितेश कडून झेल सुटलेला आहे. निदान नितेश कडून तरी ही अपेक्षा नाहीये की त्याच्यासारखा एखादा तुल्यबल चांगला खेळाडू कॅच ड्रॉप करतो. आणि 1 बाउन्सचा इशारा आलेला आहे बॉलरला. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारा करणार समीर याला. बघूया समीर त्याच्या प्रयत्नात यशस्वी होतो आणि ऑन साईड दिशेने टटावलेला चेंडू जमिनीच्या सहाय्याने परंतु एकच रन, एकच धाव मिळेल. असं खेळून नाही जमणार मित्रांनो. तुम्हाला प्रहार करावा लागेल. धावसंख्येचा डोंगर आहे तुमच्या समोर आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. याचबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 17. शेवटचे शतक बाकी आणि शेवटच्या शतकामध्ये 49 धावांची आवश्यकता चिंचलीवाडी संघाला. जवळपास अशक्य आहे परंतु अशक्य असं या जगामध्ये काहीच नाहीये आणि क्रिकेटमध्ये आणि राजकारणात काही होऊ शकतं. आता मागेलच म्हणजे काही वर्षांमध्ये आपण पळापळी बघितली, परत दुसरी पळापळी झाली, तिसरी पण होणार होती पण ते तिसरे सामीलच झाले होऊन परत. आणि क्रिकेटचं पण तसंच आहे, कधीही रंग बदलू शकतो क्रिकेट. आणि शेवटच्या षटकामध्ये फुल टॉस चेंडू आणि हा त्याच पद्धतीचं ट्रीटमेंट दिलेलं आहे त्याला. आणि रोशन मारा करणार साहिल याला आणि यॉर्कर लेन्सचा चेंडू एक धावसाठी ढकलण्यात आलेला ऑन साईडच्या दिशेने. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. सामन्यामध्ये केवळ औपचारिकताच शिल्लक राहिलेली आहे. आणि पुन्हा एकदा फुलटॉस आणि हा झेलबाद. शेवटचे 3 चेंडू ना, शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया आकाश आपल्या संघासाठी काय करतोय. एक सन्मानजनक खेळ दाखवतोय का. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा साहिल स्ट्राईकवर. साहिलने आतापर्यंत आपल्या आणि हा नो आणि षटकार मागच्या पुन्हा एकदा फुलटॉस. गचाल गोलंदाजी बोलू शकतो आपण.
40. बघूया शेवटच्या चेंडूवर साहिल काय करतो आणि हा यष्टीचा भेट घेतलेला आहे.